द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशुदाय सागर चॅनलमध्ये प्लीज प्रियजन सर्वांचं स्वागत असो. प्लीज हा येशुदाय सागर चॅनल तुम्ही सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवते, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. तुमच्या एकाने लाईक शेअरनी आम्हाला व्हिडिओ मोठा करण्यात येईल. प्रियजन तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल. मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा म्हणणं घेऊन आलोय. स्तोत्रसंहिता 51. प्रियजन देव स्तोत्रसंहिता 51 शुद्धतेसाठी प्रार्थना. हे देवा, तू आपल्या वात्सल्यानुसार माझ्यावर कृपा कर. आपल्या करुणेनुसार माझे अपराध काढून टाक. मला म्हणजे माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी माझे अपराध जाणून आहे. परमेश्वराकडे आपले पातके सदैव कबूल केले पाहिजे. पाप झालंय तर आपण बोललं पाहिजे, परमेश्वरा मी खरंच पापी, पण तुझ्या पवित्र रक्ताने मी शुद्ध आहे. तसं दावीद राजा म्हणतो, हे देवा, तू आपल्या वात्सल्यानुसार माझ्यावर कृपा कर. आपल्या करुणेनुसार माझे अपराध काढून टाक. मला म्हणजे माझा दोष पूर्णपणे काढून टाक आणि माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी माझे अपराध जाणून आहे. माझे पाप तुझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्ध मी पाप केले, तुझ्या दृष्टीने वाईट ते मी केले. म्हणून तू बोलशील तेव्हा मी न्याय करेन, व तू निवाडा करशील तेव्हा स्फूर्त करेन. पहा, मी जन्मताच पापी, आईने गर्भधारण केले तेव्हाच मी पापी उपत्के. पहा, अंत्यमरणात सत्य वाटते. तू माझ्या अंतर्मनाला ज्ञानाची ओळख करून दे. याजमाने माझे पाप मन काढ, म्हणजे मी निर्मळ होईल. मला म्हणजे बरपण शुभ्र होईल, व आनंदाचे अर्थ शब्द माझ्या काने पडून. म्हणजे तू मोडलेले माझे हाडे उत्साहीन, माझ्या पापापासून तो आपले पूर्ण ठेव. माझे सर्व अपराध काढून मला शुद्ध कर. माझ्या स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. आपला पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नको. म्हणून दावीद राजाने जसं प्रियजनांनो पश्चातापाची प्रार्थना केली, की देवा, मला तुझ्या पवित्र रक्ताने धुव. मी माझे पाप पत्के तुझ्या समोर करतो, कारण की तू मला शुद्ध करशील तरच मी शुद्ध आहे. कारण मी जन्मताच पापी. कारण की मनुष्य हा पापात होता, पण 2000 वर्षापूर्वी तो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आमच्यासाठी म्हणजे या जगी आला, आणि त्याने 2000 वर्षापूर्वी तुमच्या आमचे सर्व पाप त्या वजस्तंभावर घेतले, आणि त्या वजस्तंभावर तो मरण पावला, पण मेल्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत आला. आणि तोच प्रभू येशूचा आत्मा सांगतो, जो कोणी प्रभू येशूवर विश्वास धरेल, तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, फक्त येशूला आपला उद्धार करता परमेश्वर असा विश्वासाने अंतःकरणाने घेशील, तर तुझ्या पापाची तुला क्षमा होईल, आणि तुला सर्वकालिक जीवन म्हणजे तुमच्या जीवनातले दुःख दूर करणारा तो परमेश्वर. कारण की तो देव काल आज जगाने बायबलमध्ये सांगतं, सर्वकालिक जीवन त्या रक्तसावी स्त्रीने घेतला होता परमेश्वराच्या गोंड्याला शिवून. सर्वकालिक जीवन त्या यायरच्या कन्याला भेटलं होतं. तिला मृत शरीरातून मृतातून तिला उठवलं होतं. सर्वकालिक जीवन त्या लाजराने घेतलं होतं. आज तेच जीवन तुमच्या समोर आहे. आज मी पवित्र आत्म्याद्वारे बोलतो. प्रियजनांनो, जिथंही तिथं प्रत्येकाने आपलं दुःख तिथं हात ठेवून मी आज तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहेत, प्रत्येकाला स्पर्श कर. या चॅनलला देखील स्पर्श कर, बहुगणित कर, आशीर्वाद कर. मोठा चॅनल दिसून दे बाप्पा. ईश्वराच्या तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा अर्घ त्यांच्या जीवनात स्वीकारतो. दृष्टपण निक, प्रत्येक दुखण्याचे दृष्ट आत्मे निक त्यांच्या जीवनातून. प्रत्येक दृष्टात्माचं कार्य निक ईश्वराच्या नावात. गरीबीच्या श्रापणी तोडतो, दरिद्रीच्या श्रापणी सोडतो. कर्जातून मोकळे व्हा ईश्वराच्याच नावात. ईश्वराच्याच नावात बहुगणित व्हा. ईश्वराच्या नावात आशीर्वाद. ईश्वराचा पवित्र आत्मा आज प्रत्येक